नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा. नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमामध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो. अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि यानंतर सुरू होते ती प्रचाराची रणधुमाळी. या रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि बौद्धिक चर्चा करणार आहोत. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 37 धनकवडी कात्रज डेअरी या प्रभागामध्ये आणि या प्रभागातून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी मिळालेले चारही उमेदवार आज आपल्या सोबत आहेत. प्रथमतः तुमच्या चौघांचं अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन. मंडळी, आपण आता यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत, बौद्धिक चर्चा करणार आहोत आणि विचारणार आहोत जनतेच्या मनातील प्रश्न. आपल्या सोबत आहेत वर्षाताई तानाजी शिळीमकर. पक्षश्रेष्ठींनी जो तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास तुम्ही कसा सार्थ कराल? मी वर्षात तानाजी शिळीमकर. प्रचारादरम्यान आम्ही फिरलो धनकवडी, जवळजवळ अबाव 60% आम्ही भाग फिरलो. रस्ते, पाणी, वीज भरपूर सुधारणा आहे. आम्ही बऱ्याच भागात फिरलो. बऱ्याच ठिकाणी विकासाची कामं झालेली आहेत, बेसिक रस्ते, पाणी, वीज. पण काही जागी कमी दाबानी, काही जागा जास्त दाबानी पाणी येतंय. तर आपण प्रयत्न करूयात की समान दाबानी सगळीकडे पाणी यावं. काही ठिकाणी आम्हाला दिसतंय असं की ड्रेनेजची समस्या आहे. बऱ्याच ठिकाणी घुशी लागलेल्या आहेत, ते घोटून झालं पाहिजे. दवाखाने केलेत, भरपूर ठिकाणी दवाखाने आहेत. पण मला असं वाटतं, माझी अशी संकल्पना आहे की मोहल्ला क्लिनिकची संकल्पना राबवावी आपण पुढे आल्यानंतर, की जेणेकरून वृद्धांना जास्त लांब जायला नको. ई सेवा केंद्र जवळजवळ असावी, शक्यतो मोफत व्हावीत असं वाटतं मला. आणि बाकी तर काय, महिला समस्या मांडतात. पण कधी कधी काय होतं की आपण फिरतो, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. लाईटचे खांब आहेत पण कधी कधी दिवे नसतात. कॅमेऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, जेणेकरून आपण चोरी किंवा बाकी गुन्हेगारी आपण पटकन ट्रॅक करू शकतो. मला असं वाटतंय की बालगुन्हेगारीवर पण आपण थोडासा फोकस केला पाहिजे. चाइल्ड काउन्सिलिंग झालं पाहिजे, पेरेंट काउन्सिलिंग झालं पाहिजे. शाळांच्यात आपण उपक्रम राबवले पाहिजे, जेणेकरून बालगुन्हेगारीवर आपण काम करू शकतो. ह्या मुद्द्यांवर पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. थँक्यू. नक्कीच बालगुन्हेगारी आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत, या समस्यांवरती काम हे झालंच पाहिजे. भाऊ, मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की आता आपण तरुण भारत असं म्हणतो आपल्या देशाला, तर तरुण भारत म्हणत असताना आपल्या प्रभागातील तरुणांसाठी किंवा तरुणींसाठी तुमचे काय ध्येयधोरण आहेत? प्रथमतः मी अजितदादांचं खूप खूप धन्यवाद मानतो. एक सामान्य घरातला, कुटुंबातला मी विजय विठ्ठलराव क्षीरसागर गेली 10 वर्ष रस्त्यावर आज रात्र काम करतोय, अडीअडचणी जाणतोय. आणि दादांनी आज मला हे जे काही काम चालू आहे ते बघून मला संधी दिली. आपले अपरेनुसे असतील, तानाजी भाऊ शिळीमकर असतील, आपले विशालभाऊ तांबे असतील, सुनीलभाऊ खेडेकर असतील, आप्पा परंडे असतील, या सगळ्यांनी माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. बाकी तुम्ही आता बघता तर युवा पिढीचं तुम्ही आज जे काही सांगताय, आज खरं तर आपण या भागांमध्ये बघताल तर जास्तीत जास्त एक बेरोजगारीचंही प्रमाण जास्त. याच्यामध्ये आता धनकवडी, आंबेगाव पाटर असेल, विद्यापीठ भाग असेल, याच्यामध्ये पूर्णतः बघतोय तर आपण भरपूर अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत की नागरिकांना त्याचा त्रास होतो. आता आपण म्हणजे श्री दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठातर्फे आपण आंबेगाव पठार भागामध्ये धनकवडी व्यसनमुक्त धनकवडी व गुन्हेगार मुक्त धनकवडी असा संकल्प केला. त्या ठिकाणी आपलं नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ असेल, आपले आप्पा पारंडे असतील, आपले कैलास भोसले असतील, हा सगळा मित्र परिवार एकवटून सगळे गणेश मंडळ एकत्र घेऊन आपलं 5 स्टार मित्र मंडळ आणि पतित पावन संघटना या सगळ्यांना प्रत्येकाच्या कुटुंबाला सांगून निरोप देऊन 1008 कुटुंब एकाच ठिकाणी एकाच वेळी असा आपण संकल्प पूर्ण केला. आणि हा दत्तयाग जो केलेला होता
तो गुन्हेगारमुक्त धनकवडी आणि व्यसनमुक्त धनकवडीसाठी केला होता. तुम्ही अनेक वर्ष झालं सामाजिक कार्यातून या प्रभागामध्ये काम करत आहात किंवा धनकवडी गावठाणात या धनकवडी भागामध्ये काम करत आहात. तर आतापर्यंत काय काय विकास कामं झाली आणि कोणती कामं प्राधान्याने करायला पाहिजे होती, आणि जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर कोणती कामं प्रथम प्राधान्याने कराल? नमस्कार, मी श्रद्धा परांडे. तसं पाहता आपल्या धनकवडीत विकास झालाय. म्हणजे आपला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. धनकवडी म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इथे भरपूर कामे झालेत. खाली चैतन्यनगर म्हणा, म्हणजे रस्ते म्हणा, ड्रेनेज असू दे, अशा भरपूर सुविधा झालेल्या आहेत. आपल्या बहुउद्देशीय मंडळ, तिथे पोलीस स्टेशन आहे, परत म्हणजे दवाखान्याची सोय आहे तिथे, आणि अजूनही प्रलंबित कामे इथे भरपूर राहिलेली आहेत. आपल्या इथे मला असं वाटतं की मुलांच्या शिक्षणासाठी CBSE पॅटर्न हवाय आपल्या इथे, ई-लर्निंग स्कूल हवंय, परत सरकारी हॉस्पिटल पण हवंय. कारण आता कोरोनामध्ये पाहिलं आपण, खूप लोकांची दयनीय अवस्था झाली, तर त्यासाठी हॉस्पिटलची आवश्यकता आहे. आणि माझा फर्स्ट पॉईंट तोच असेल की आपल्या इथे शिक्षण आणि हॉस्पिटल ही सेवा इथे मिळालीच पाहिजे धनकवडीसाठी. परत आपल्या इथे भाजी मंडईचा प्रश्न आहे, तो पण आपल्याला सोडवायचा आहे नक्कीच या ठिकाणी. धन्यवाद ताई. कैलास भाऊ, मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आता जी राजकीय परिस्थिती आहे, या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या प्रभागाला किंवा या महाराष्ट्राला खरे कोणाची गरज आहे? आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता सर्व महाराष्ट्रातली असेल किंवा देशातील असेल, तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो सर्वसामान्य माणूस आहे किंवा जो सर्वसामान्य जनता आहे, या जनतेला खरं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या पक्षाची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही पाहिलं 2014च्या इलेक्शनच्या वेळेस ह्या बीजेपीने लोकांना 350 रुपयाचा सिलेंडर हा खूप महाग आहे म्हणून लोकांना त्याचा प्रचार केला. त्याच्यानंतर तुम्हाला तेलाचे रेट खूप महाग आहेत म्हणून प्रचार केला. तुमचं साखर खूप महाग आहे, मीठ खूप महाग आहे, डाळींचे रेट काय म्हणून प्रचार केला. आणि त्याच पक्षाने त्याच परिस्थितीमध्ये आज 10 वर्षानंतर ते मुद्दे सोडून विकासाचे मुद्दे दाखवतात तुम्हाला. आज तुम्ही पाहायला गेलं तर सिलेंडरचा दर हा आज 400 रुपयाला त्यावेळेस 2014 साली एखादं कुटुंब घेत होतं, तर तो सिलेंडर आज 1100 रुपयाला तेच कुटुंब घेते. पण तुम्ही जो खोटा बुरका लोकांना दिला की आम्ही तुम्हाला महागाई झाली तुम्हाला स्वस्ताई करून देऊ, तर ती स्वस्ताई केली नाही तर लोकांना महागाई गेली. आणि ते मुद्दे सोडून तुम्ही आता विकासाचं काहीतरी मॉडेल दाखवताय, स्मार्ट सिटीचं काहीतरी दाखवताय, स्मार्ट सिटी करून म्हणताय. आणि आज 10 वर्षाला स्मार्ट सिटीचं काय नाही. आज बेरोजगाराची संख्या 2 कोटी बेरोजगार लोकांना तुम्ही रोजगार देणार होते वर्षाला, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही आज लोकांना धार्मिक तेढीमध्ये अडकवून त्यांना गुंफवून ठेवलं आणि त्याच्यामधून तुम्ही मतदान मागत आहात. तर परिस्थिती एकंदरीत पाहिली ना तर आता परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य माणूस हा फारच कुचंबला गेलेला आहे. कुठेतरी याला आवाज उठवण्याची गरज आहे. ही लोकशाही जी दडपून टाकलेली आहे आता तुम्ही बघता की संपूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आज मी दुपारी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये होतो, तर उमेदवार जे छाननीचे अर्ज बाहेर ठेवले होते तर त्या अर्जांच्या परत मागत होते तर देत नव्हते. त्याच्यातले काही डॉक्युमेंट डुप्लिकेट आहेत म्हणून ते देत नव्हते. तर ते भाजपचेच उमेदवार होते आणि मागणारे सुद्धा भाजपचेच तिथले दुसरे मागणी करणारे उमेदवार होते, ह्यांना ते देत नव्हते. म्हणजे जो माणूस आमच्या बरोबर आहे तो लोकशाहीमध्ये आहे आणि जो माणूस आमच्या पक्षाबरोबर नाहीये त्याच्यासाठी लोकशाही नाहीये. म्हणजे ही परिस्थिती आता ह्यांनी करून ठेवलेली आहे आणि ह्याची कुठंतरी आता ह्या गोष्टीची उकल होणं गरजेचं आहे. या गोष्टीला कुठंतरी आता सर्वसामान्य जनतेतून एक उपळ बाहेर आलेली आहे की आता हा भारतीय जनता पार्टीचा कुठंतरी शेवट करणं गरजेचं आहे. आणि ही एक लाट पूर्ण जनतेमध्ये या भागात नाही, पूर्ण पुणे शहरामध्ये असेल, पिंपरी चिंचवड पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि तुम्ही पत्रकार म्हणून फिरत असाल तुम्हाला सुद्धा या गोष्टी लक्षात येत असतीलच, परंतु हिथं सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं सुज्ञ नागरिक आहेत, नागरिकांनी यावेळेस पूर्णपणे आपला वैचारिक बुद्धी ठेवून मतदान करावं आणि योग्य त्या पक्षाला योग्य त्या माणसाला तिथे त्या ठिकाणी मतदान करावे. त्या निमित्ताने मी हे सांगेल तुम्हाला. नक्कीच भाऊंनी ज्या समस्या सांगितल्या किंवा ज्या लाटेबद्दल आपल्याला सांगितलं, ती लाट कशा पद्धतीने कार्य करत आहे आणि कशा पद्धतीने जनतेचं शोषण चाललेलं आहे हे जनतेला माहित आहे. ताई, या प्रभागामध्ये आपण जे काम करत आहात, आता जसा प्रभाग पडलेला आहे, या प्रभागांमध्ये आपण कुठल्या भागात फिरणं झालेलं आहे किंवा कुठल्या लोकांशी आपली भेट झालेली आहे? बऱ्याच प्रभागांमध्ये फिरलो आम्ही. असं खालून चैतन्यनगर, कलानगर, अनंतनगर,
पुन्हा गुलाबनगर इकडे तिकडे फिरलो आम्ही बऱ्याच ठिकाणी. या भागातील लोकांचा कसा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला? खूप छान. जनतेला बदल हवाय, जनतेला बदल हवाय आणि त्यांच्याकडनंच येत आहे की आम्हाला खूप छान वाटतंय की तुम्हाला नवीन संधी मिळतीये, नवीन उमेदवार, नवीन चेहऱ्यांची त्यांना अपेक्षा आहे. जनतेला आता तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सूचित कराल? धनकवडी कात्रज डेअरी भाग प्रभाग क्रमांक 37. आज जर तुम्ही बघताल आपण ज्या ठिकाणी उभं आहे हे हायटेन्शन आहे. तुम्ही जर वरती बघताल तर हायटेन्शनची लाईन गेलेली. आज हायटेन्शन मुळे किती अपघात घडलेले आहेत. त्या हायटेन्शन लाईन पण वरती हाईटने घेणं ते प्रामुख्याने महत्वाचं काम राहील. या साईडला आता 2002 पासनं आपलं धनकवडी गाव पालिकेत गेलेलं आहे. आज अंगणवाडीला साधी जागा भेटली नाही. आज आपलं 5 स्टार मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही ती जागा उपलब्ध करून दिली. अंगणवाडी परत आपलं आरोग्य जो दवाखाना सेवा चालते. तुम्ही बाहेरच्या प्रभागात जर बघताल, पूर्वी आपल्या या भागाला आता नव्याने जोडलेला जो कात्रजचा जो भाग आहे, आपलं मोरेबाग म्हणतात त्याला, हे पहिला दुसऱ्या भागात होतं. त्या भागातला जो भाग आता आलेला आहे तर तुम्ही बघताल तिथं तर बगीच्याची सोय आहे, महिलांसाठी सुसज्ज असं शौचालय आहे. आज जर तुम्ही परिस्थिती या धनकवडीची 2002 पासून बघताल तर अत्यंत बिकट आहे. ट्रॅफिकची समस्या आहे, परत छोटे रस्ते आहे, परत आपल्या दवाखाने जर बघताल तर प्रशस्त असे सरकारी दवाखाने नाहीयेत. आपल्या भागाला, दक्षिण भागाला दवाखाना म्हणजे आपलं पुणे जिल्ह्याला एकच ससून सारखं रुग्णालय, पण दक्षिण भाग जर बघताल तर त्या ठिकाणी जर दाट लोकसंख्या आहे, रस्ते, दवाखाने, परत अजून आपण जर बघतोय हे स्पेशली एक दवाखाना म्हणून ठीक आहे, पण माई सेवा केंद्र सारखं ताईंनी तर जसं सांगितलं, माई सेवा केंद्र हे मोफतच चालू झालं पाहिजे. आज जर नगरसेवकाच्या दारात जर माई सेवा केंद्र फुकट असतं, मग बाहेर पैसे देऊन कसं काय माई सेवा केंद्र चालू करतात? इलेक्शन आल्यानंतर सगळ्या योजना तुम्हाला फ्री लागू होतात, 5 वर्ष झोपल्यानंतर कशा काही योजना बाहेर निघतात. असे कित्येक अडीअडचणी लोकांना हे दिसतं. हे दिखावा करणारे नेते कोण आणि काम करणारे माणसं कोण? आज माझ्याकडे बघता मी विजय क्षीरसागर तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता आहे. आज तानाजी बापू बघताल तर आमच्या वहिनीच आहेत वर्षात आहे, त्यांचंही काम कित्येक वर्ष काम चालू आहे. कैलास दादा बघताल तुम्ही, त्याचंही काम विद्यापीठ भागात खूप पूर्वीपासून चालू आहे. निवडणुकीची अपेक्षा न करता, उमेदवारीची अपेक्षा न करता जो नेता काम करतो, असंच आमच्या श्रद्धाताई आहेत, एक कंटिन्यूस काम करतात आहेत. आज 3 निवडणूक ते लढलेले आहेत, थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांचे काम करण्याची जिद्द तुम्ही बघताल तर आज त्याही थकले नाहीत, दमले नाहीत. त्यांचं तेच बघा, काम करण्याची जिद्द खूप आहे. कोविड काळात त्यांचे मिस्टर आप्पा परांडे, आम्ही वैयक्तिक अख्खं जेवणाचे किट म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येक टीम, त्यांची एक स्वतंत्र टीम होती, आमची एक स्वतंत्र टीम होती. प्रत्येक ठिकाणी जर कार्यकर्ता लोकांच्या अडचणी जाणतो, त्याच्यावर काम करतो. आज लोकांनी जागरूक होऊन पुढचा पहिला जो काही काळ होता ते आठवलं पाहिजे. अडीअडचणीला कोण धावून आलं? आज पैशाच्या जोरावर जर काही धडधाडगे जर या इलेक्शनला वेगळ्या रूपात जर बदल करत असतील तर लोकांनी जागरूक होऊन पैशाकडे न बघता आज सर्वसामान्य घरातल्या सगळ्या उमेदवारांना भरपूर बहुसंख्या असं मताने विजय करून दिलं पाहिजे. प्रत्येक जण हा नागरिकांच्या अडचणीसाठीच आज आमच्या सगळ्यांवर आपल्या राष्ट्रवादी पक्ष अजितदादांनी सगळ्यांवर विश्वास ठेवला आणि उमेदवारी दिलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जनतेला की आपलं सर्वांचं चिन्ह एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्ह, बहुसंख्य मतांनी आम्हाला विजयी करावं. की आपल्या या भागांमध्ये शाळा आहेत, तिथं मुलींच्या समस्या खूप आहेत की मुलींची सुरक्षा असेल, तर त्याबद्दल आपलं काय धोरण आहे? सध्या मुलींची म्हणजे खरं पाहायला गेलं तर मुलींची अवस्था खूप बिकट झालेली आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही भागात जा, मुली असुरक्षित आहेत. म्हणजे आज आपण आपली स्वतःची मुलगी पण कोणावरती असा विश्वास ठेवून सोडू नाही शकत. तर त्याच्यासाठी खरंच आपल्या इथं सुधारणा व्हायला पाहिजे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आपण काय म्हणू शकतो, कोचिंग देऊ शकतो. त्यांना संरक्षण देण्यासाठी आपण एक समिती नेमून, नाही का, फोन कॉलवर मदत पोहोचणं. रणरागिणी सारखी एक संस्था आहे की जी महिलांना रात्री अपरात्री सोडवण्यासाठी मदत करते. अशा संस्थांची संख्या वाढवणं, नाही का, त्यांना सपोर्ट करून आपण असं करू शकतो. नक्कीच महिलांची आणि मुलींची सुरक्षितता करणं ही काळाची गरज आहे.
भाई, मी तुम्हाला आता आजच्या या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न असा विचारतो की आत्ताची संपूर्ण भारतात जर पाहिलं तर पैशाचं आणि फोडाफोडीचं राजकारण खूप होतं, तर अशा समस्यांचा परिणाम आपल्या या प्रांतात होईल का? पक्षाचं जिथं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिसतील त्या त्या ठिकाणी पैशाचा आणि सत्तेचा वापर हा पूर्णपणे होताना दिसतोय आणि तो आता आम्हाला प्रचारादरम्यान जाणवतो सुद्धा. ही परिस्थिती आता ह्या प्रभागामध्ये आहे. परंतु इथलं एक महत्वाचा विषय तुम्हाला असं सांगायचं झालं तर 2007 पासून या धनकवडी भारतीय विद्यापीठ भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच प्राबल्य आहे आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच विचारांचा मतदार या ठिकाणी राहतो आणि ह्या भागाचं नेतृत्व 2007 साली विशाल भाऊ तांबेंनी यांच्या नेतृत्वाखाली झालं. त्यावेळेस तुम्ही धनकवडीचं द्वार असलेलं राजश्री शाहू बँकेच्या पासून ते आज तुम्ही जसं जसं धनकवडीमध्ये फिरताल तो तुमचा चैतन्यनगर असू दे, तुमचं बाळकृष्ण सोसायटी असेल, राजमुद्रा सोसायटी असेल, तुमचं गुलाबनगरचा असेल, तुमचा धनकवडीचा वरचा तानाजीनगर मोहनगर भाग, या भागामध्ये तुम्ही जर त्याच्या अगोदर पाहिलं ना तर अशी काही परिस्थिती होती की एकदम ग्रामीण सारखी परिस्थिती होती. परंतु 2007 नंतर या ठिकाणी विशालभाऊ तांबेंच्या मार्गदर्शनाखाली अशी कामं झाली, पक्षाच्या मार्फत एवढी कामं झालीत की हा भाग सगळा सुजलाम सुफलाम झालेला आहे. आता त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की आता राजकीय पूर्ण देशातली परिस्थिती पाहता बीजेपी भाजपकडनं पैशाचा आणि सत्तेचा वापर होत आहे का? तो होत आहे, 100% होत आहे. परंतु इथल्या मतदारावरती आमचा विश्वास आहे. इथला मतदार त्याच्या बुद्धिमत्तेचा आहे, त्या बुद्धिमत्तेचा आहे, तो त्याच्या बुद्धीने आणि चाणक्ष बुद्धीने तो आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहे, एवढा आम्हाला मतदानावरती विश्वास आहे. नक्कीच या चर्चेअंती आपल्याला हे जाणून येतं की फोडाफोडी आणि पैशाच्या राजकारणा व्यतिरिक्त समाजकारण सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि समाजाची जाण असलेले, समाजाशी निगडीत, समाजात राहून समाजासाठी काम करणारे जे समाजसेवक आहेत ते जर सत्तेत आले तर समाजाचा विकास हा अत्यंत जोमाने होऊ शकतो, हे सांगणं म्हणजे अभिमानास्पद आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी ज्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत याचा निकाल लगेच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला लागणार आहे. जनतेचा कौल हा सत्तेच्या बाजूने लागतो की पैशाच्या बाजूने लागतो हे आपल्याला पाहायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. वर्षाताई श्रींकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धाताई परांडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कैलाश भाऊ भोसले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजय भाऊ क्षीरसागर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामराम महाराष्ट्र न्यूज सोबत मी अमोल कुंभार, धनकवडी, पुणे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.